नागपंचमीनिमित्त नागनाथ मंदिरामध्ये भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर सोलापुरातील श्री नागनाथ महाराजांच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। शहरासह परिसरातून आलेल्या हजारो भक्तांनी पहाटेपासूनच मंदिरात रांगा लावून महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला। नागनाथ महाराजांचे हे मंदिर सोलापुरातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून नागपंचमीच्या दिवशी येथे विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात। आज सकाळपासूनच पूजा अर्चा, अभिषेक, नागपूजन आदी विधी भक्तिभावाने पार पडली। मंदिर परिसर भाविकांच्या ओघामुळे फुलून गेला होता। मंदिर समितीच्या वतीने योग्य व्यवस्था करण्यात आली होती, जेणेकरून कोणत्याही अडथळ्याशिवाय दर्शनाची सोय होऊ शकेल। सोलापूरकरांच्या श्रद्धेचा भाग असलेल्या नागनाथ महाराजांच्या मंदिरात नागपंचमीच्या निमित्ताने आलेली ही गर्दी श्रद्धेचं प्रतीक ठरली असून भक्तिभावात न्हालेला हा दिवस भक्तांच्या मनात कायमचा कोरला गेला। लक्ष्मीष्टमीचा नागनाथ मंदिर डोंगर रोड सोलापूर। आपले नागनाथ मंदिराची सेवा जवळजवळ आज 40-42 वर्ष झाले कंटिन्यू अखंडितपणे चालू आहे। आपल्या मंदिराचा इतिहास म्हणजे 1978 साली स्वतः नागनाथ महाराज रस्त्याच्या मधून आले बसले असताना श्री महाराजांनी जागा सोडली नाही, तर इथल्या येण्या जाणाऱ्या लोकांनी त्यांचा मार्ग अडवल्यामुळे त्यांना जागेचा उठवायचा प्रयत्न केला, पण महाराज जागच्या हल्ले नाही। काही वेळानंतर जाणत्या लोकांनी त्यांनी विचार केला की काय ते दैवी अवतार आहे। त्यांनी महाराजांची माफी मागितली आणि महाराजांना सांगितलं की महाराज तुम्ही इथपर्यंत आला, आता इथून जाऊ नका, तुम्ही आम्हाला इथं जागा दाखवा, मी मंदिर बांधतो। तेव्हापासून आपल्या इथं त्यांनी जागा दाखवले आणि त्या ठिकाणी आपण महाराजांची मूर्ती स्थापन करून तेव्हापासून आपण इथं यात्रा, पूजापाठ, रुद्राभिषेक, दररोजची पूजा ही चालू राहते। आपल्या इथं दर नागपंचमीला आणि नागदेवी दिवशी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते। आसपासच्या प्रत्येक सर्व भाविक आपल्या इथे दर्शनासाठी येतात आणि त्यांच्या कृपाप्रसादाचा लाभ घेतात। आणि विशेष म्हणजे आज नागपंचमी असल्यामुळं आपल्या सर्व परिसरातील महिला आणि सर्व भाविक भक्त आपल्या इथे येऊन दर्शन घेऊन कृपाप्रसादाचा लाभ घेतात।